मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर महामेगा ब्लॉक, ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणासाठी काल रात्रीपासून 63 तासांचा ब्लॉक, तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल। ठाण्यामधल्या महामेगा ब्लॉकमुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल, लोकल 30 ते 40 मिनिटे विलंबानं, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी। राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट, धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणीसाठा शिल्लक। आचारसंहिता शिथिल करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार, नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार नाही, सरकारची विनंती आयोगानं फेटाळली। बंगळुरूच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं, महाराष्ट्रातल्या कांद्यावरील निर्यात शुल्क सुद्धा हटवण्याची मागणी। मुंबईवर पाणी संकट, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 8% साठा, 5 जूनपासून 10% पाणी कपातीचा निर्णय। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, तिघांचाही पोलिसांकडून शोध सुरू, अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासले जाणार। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट्सला दणका देणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर। विक्रोळीमध्ये माडाच्या इमारतीच्या घराचा स्लॅब कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, दुर्घटनेला फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप। राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली, 6 जुलैच्या ऐवजी आता 21 जुलैला परीक्षा होणार, कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णाला अटक, जर्मनीतनं परतल्यावरती तातडीनं बंगळुरू विमानतळावर अटकेची कारवाई, आज कोर्टात हजर करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात घेतलं दर्शन, विवेकानंद स्मारकावर 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।